माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून मी विधानसभेचा राजीनामा दिल्याचं सांगितलं आहे आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिलेला आहे आणि त्यानंतर त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत नांदेड दक्षिणचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे. अण्णा, काय कसं बघता सगळे या राजीनाम्याकडं? आताच आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे, आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पण बघितलं असताना साहेबाचा काय विचार आहे आम्हाला माहीत नव्हतं, त्यांनी आम्हाला कुठलं सांगितले नाही. पण मी सध्या काँग्रेसमध्ये आहे, सध्या काँग्रेसचं काम करत आहे. सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते घेऊन मी माझा पुढला विचार करणार आहे. मी पुऱ्या मतदारसंघाची चर्चा करूनच मी माझे पुढलं पाऊल उचलणार आहे. नाही, मात्र कुठंतरी तुम्ही एक अशोकरावांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. चव्हाण साहेब भाजपमध्ये गेले, त्यासोबत तुम्ही बी जाणार का? नाही, असा आणि काही मी विचार केला नाही. आणि साहेबांना मला असं चला काही जायचं अशी कुठल्याही कसल्या प्रकारची चर्चा झाली नाही. पण ते वेच अँड वॉच मी मतदारसंघामध्ये बोलल, कार्यकर्त्याची चर्चा करूनच मी पुढलं पाऊल उचलेल. कुठंतरी मराठवाड्याचेच नव्हे तर राज्याचे नेते म्हणून अशोक चव्हाणांची ओळख आहे. विशेष करून नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून जातो. कुठंतरी हे झाल्यानंतर बालेकिल्ला ढसळला असं वाटतंय का? आता ते राजाचे नेते होते, नांदेडचे निश्वर राजाचे नेते होते. काहीतरी थोडं फरक पडणार ठरला, समजा फरक पडणार, पण त्याला काही दुसरं तयार बी होईल असे काही सांगता येईल ना. तुम्हाला काय वाटतं, किती नांदेड जिल्ह्यातले किती आमदार, नांदेड जिल्ह्यात तर मराठवाड्यातले किती आमदार चव्हाण साहेबांसोबत जातील? नाही, याची काही अगोदर चर्चा झाली नाही. याचा चर्चा झाल्यामुळे पुढला त्यांचा काही अंदाजा सांगता येत नाही. पण सध्या ते मी काँग्रेसमध्ये आहे. काय वाटतं नेमकं हे चाललं काय? नेमकं चव्हाण साहेबांनी हा निर्णय का घेतला असावा, कशामुळे घेतला असावा? तसा काही विषय नाही. ते विकास पुरुष आहे, काही विकासाकरता काही कशाकरता काही जात असतील तर काही सांगता येत नाही. मध्यंतरी चव्हाण साहेबांवर घोटाळ्याचे आरोप झाले होते, ते कुठेतरी पानं उकलले असं वाटतं का तुम्हाला आता? नाही, तसं काही आम्हाला वाटत नाही. आणि घोटाळा झाला हे बी आम्हाला माहीत नाही, पानं उकळली हा बी आम्हाला माहीत नाही. आरोप त्यांची विचारतं, पर्सनली त्यांची विचारतं, कधी आमच्यासमोर नजर आलं नाही हे आम्ही सांगू शकतो. भाजपकडून ईडी, सीबीआय विरोधक जसे टीका करतात, संजय राऊत नेहमीच त्यांच्यावर टीका करतात की याचा वापर करून कुठेतरी दुसऱ्याच्या घरं फोडण्याचं काम भाजप करत आहे, असं तुम्हाला वाटतं का? तसं काय वाटत नाही. काय हंबर्डे यांची स्वतः हंबर्डे म्हणून काय भूमिका असणार? कार्यकर्ते, पक्ष सगळं बाजूला ठेवून तुमची वैयक्तिक भूमिका काय असणार? नाही, माझी वैयक्तिक सगळे मतदारसंघाचा विचार, मी म्हणजेच मतदार आणि मतदार म्हणजेच मी, ह्या विचारानं चालणारा मनुष्य आहे मी. नाही, मागच्या 8 महिन्यापासून चर्चा, इथले भाजपचे खासदार चिखलीकर यांनी सुद्धा सांगितलं होतं की अशोक चव्हाण काही दिवसामध्ये भाजपमध्ये येणार. हे 8 महिन्यापासून चर्चा सुरू, तुम्ही सोबत राहून निकटवर्ती असून तुम्हाला काही याची कल्पना नाही का? नाही, त्याची कल्पना नाही. ते तर भाषण एकूण एकाला येणार जाणार हे तर चर्चा चालूच असतात. एक नाही, अगोदर 2.5 वर्षाखाली म्हणले होते साहेब भाजपमध्ये जाणार, पण ते विचार तसं त्या विचारावर कोणी काही लक्ष दिलं नाही. चिखलीकरांनी दावा केला होता. नाही, दावा तर बरेच वेळेस दावा केला होता. दाव्याला काही म्हटलं नाही. दावा तर बरेच वेळेस केला, जाणार येणार, पण गेले नाही. आज 2.5 वर्ष आम्ही त्यांच्या संग काढले. आता लोकसभेच्या तोंडावर हे सगळं घडतंय, नेमकं काँग्रेस पक्षाला किती मोठा फटका बसू शकतो? त्वरित काही फटका बसू शकतो, जास्त काय त्वरित बसणार ठरला समजा. हो, शेवटचा प्रश्न, जरी त्यांचा भोकर मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये आता कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत? कार्यकर्त्याच्या काय भावना नाही. आज कार्यकर्ते स्टँड होतं सगळ्या विचारांना, तर चांगल्या विकासाच्या मागं, चांगल्या विचाराप्रमाणे जे काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसमध्येच राहतील, जे धुऱ्यावरले काँग्रेस जरा इकडे तिकडे जातील, त्याचा काही विषय नाही. निश्चितच हे होते काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे. माझी भूमिका जी कार्यकर्ते म्हणतील तीच भूमिका माझी राहणार असल्याचं मोहन अण्णा हंबर्डे यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन शिवाजी शिंदेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.